ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुन आणि सायली लोखंडेंच्या घरी आलेले असतात. तर आता इथे सदाशिव लोखंडे म्हणतो, "बोला जावई बापू, माफ करा अर्जुनराव, काय विचारायचं आहे ते विचारा. सगळी खरी खरी उत्तरं देऊ," असं म्हणतो सदाशिव. आणि मग तो म्हणतो की तसंही आम्ही नेहमी खरंच बोलतो. तर आता इथे सायली म्हणते, "बोला बोला, परत बोला." तर आता इथे सदाशिव म्हणतो, "ह्या टायमाला आम्ही खरं उत्तर देऊ," असं म्हणतो तो. तर आता इथे मैना म्हणते, "काय विचारायचं आहे तुम्हाला?" "मी तुमची मुलगी नाही आहे हे तर आता सिद्ध झालंय," असं म्हणते आता इथे सायली. "मग तो फोटो तुमच्याकडे कसा आला हे आधी सांगा मला," असं म्हणते आता इथे सायली. "बोला," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "मी माझ्या बायकोला तुमच्या फॅमिली फोटोमध्ये पाहिलं आणि तुम्हीच तिचे आईबाबा आहेत असं वाटायला लागलं मला," असं म्हणतो अर्जुन. "पण तसं काहीही नाही," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "मग ती तुमच्या फॅमिली फोटोमध्ये कशी आली," असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे मैना आणि सदाशिव उत्तर देतच नाहीत बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन म्हणतो, "बोला." तर आता सायली म्हणते, "ठीक आहे, नका सांगू तुम्ही, निघतो आम्ही," असं म्हणते सायली. "अहो इन्स्पेक्टर सावंतांना इथूनच फोन करणार काय बाहेर जाऊन करणार," असं म्हणते आता इथे सायली. "बाहेर कशाला, आताच फोन करतो, त्यांना इथेच येऊ दे ना," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "नको नको, पोलिसांना नको बोलू." "अगं ए पोरी, सांग ना त्यांना काहीतरी," असं म्हणते आता इथे मैनावती. "अहो मागच्या वेळी जेलमध्ये होतो ना," असं म्हणतो आता इथे सदाशिव. "तेव्हा मारला इतकं की अजून पाठ दुखतीये," असं म्हणतो सदाशिव. "आता जेलमध्ये गेलो तर हाडच मोडतील माझी," असं म्हणतो तो. "तुम्ही कमी बोला अहो जरा," असं म्हणते आता इथे मैनावती. "सांगतो सांगतो," असं म्हणतो आता इथे सदाशिव. "भिंतीवर तुम्ही जो फोटो पाहिला ना तो खोटा होता," असं म्हणतो आता इथे सदाशिव. "खरं तर आम्हाला 4च मुली," असं म्हणतो आता इथे सदाशिव. "म्हणजे सोना, मीना, वीणा आणि टीना," असं म्हणतो आता इथे सदाशिव. "आणि ते 5व्या मुलीचा फोटो वरती चिटकवला होता," असं म्हणतो आता इथे तो. "ते काय ते कम्प्युटरमध्ये म्हणतात ना ते ते खरा का खोटा कळत नाही तोच," असं म्हणतो आता तो. "फोटोशॉप काय," असं म्हणतो अर्जुन. "हो, असंच काहीतरी नाव घेतलं होतं," असं म्हणतो आता इथे मैनावती. "कोण तो?" असं म्हणते आता इथे सायली. तर आता मैनावती म्हणते, "तोच ज्याने सगळं आम्हाला करायला लावलं होतं. भिंतीवर फोटो लटकवायला सांगितला आणि त्या बदल्यात रोकड पण मोजली," असं म्हणते आता इथे मैनावती. तर आता इथे चक्करून पडलेली असते ना अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अश्विन तिला चेकअप करत असतो बघा प्रेक्षक हो, तिचं ब्लड प्रेशर वगैरे. आणि बाकी सगळे बघत असतात तिच्या अवतीभोवती बसून. "अस्मिता," असं म्हणतो आता इथे अश्विन. "काय झालंय," असं म्हणतो अश्विन. "अगं बीपी लो दाखवतंय, पल्स लो दाखवतायत. कसलं टेन्शन घेतेस तू," असं म्हणतो आता इथे अश्विन. "हे बघ, बाळाच्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे," असं म्हणतो आता इथे अश्विन. "आणि स्ट्रेस घेण्यासारखं असं घडलं असेल तर काय करायचं," असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता पूर्णा आजी म्हणते, "अगं काय तेच धरून बसलीस तू, माझी खात्री आहे तू ज्याला पाहिलंस तो सचिन नसणार," असं म्हणते आता इथे पूर्णाची. "मग सचिन माझा कॉल का नाही उचलत आहे," असं म्हणते आता इथे अस्मिता. "अगं कॉन्फरन्सेस किती हेक्टिक असतात माहितीये का तुला, फोन उचलायला वेळ नसतो तिकडे," असं म्हणतो अश्विन. "ठीक आहे," असं म्हणते अस्मिता. "मग मीच जाते त्याच्या कॉन्फरन्सला," असं म्हणते आता इथे अस्मिता. "म्हणजे," असं म्हणते पूर्णाजी. "म्हणजे मी दिल्लीला जाते," असं म्हणते आता इथे अस्मिता. "सचिन कोणत्या हॉटेलमध्ये राहतोय माहितीये मला," असं म्हणते आता इथे अस्मिता. "अर्जुनला बुकिंग करायला सांगते मी," असं म्हणते अस्मिता. "मम्मा मला मोबाईल दे तुझा," असं म्हणते आता इथे अस्मिता. कल्पनाला बघा प्रेक्षक नाही देणार, असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे कल्पना म्हणते, "अस्मिता बरं घे," असं म्हणून फोन देते आता इथे कल्पना अस्मिताला. तर आता फोन लावते अस्मिता आणि आता ती फोन लावते अर्जुनला आणि अर्जुन कॉलच उचलत नाही. "हा अर्जुन, कॉल का उचलत नाही, मीच बुकिंग करते," असं म्हणते अस्मिता. "हे बघ वेडेपणा करू नकोस," असं म्हणतो अश्विन. "अशा परिस्थितीत ट्रॅव्हल करायचं नाही," असं म्हणते अश्विन. "का," असं म्हणते अस्मिता. "मी आजारी आहे का?" "अगं असं नाही पण," असं म्हणतो अश्विन. "का गरोदर बायका ट्रॅव्हल करू शकत नाहीत का," असं म्हणते आता इथे अस्मिता. "मी दिल्लीला जाणार आहे अँड दॅट्स फायनल," असं म्हणते आता इथे अस्मिता. "काय," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "तो माणूस कोण आहे," असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सदाशिव बोलतच नाही बघा प्रेक्षक होते. "काय नाव त्याचं," असं म्हणतो आता इथे सदाशिव. "नाव आठवत नाही आहे ना," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "नाही नाही नाही, थांबा आठवलं," असं म्हणतो आता इथे सदाशिव. "गणपत शिखरे, महिपत शिखरे," असं म्हणते आता ती बाई बघा प्रेक्षक हो आता मैनावती. महिपत शिखरे बरोबर," असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर आता इथे धक्काच बसतो अर्जुन आणि सायलीला महिपत शिखरेचं नाव ऐकल्यावर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो, "महिपत शिखरे," असं म्हणतो तो. "तुम्ही त्याला कसं काय ओळखता," असं म्हणतो अर्जुन. "नाही नाही नाही नाही, आम्ही ओळखत नाही त्याला," असं म्हणते आता इथे मैनावती. "अहो तो आला होता आमच्या दुकानामध्ये आणि म्हणाला की मी सांगेल तो फोटो तुमच्या घरावर लावा आणि आम्ही सांगितलेलं ऐकला तर किसे भरीन, नाहीतर नाहीतर तुमचा नरडे कापेल," असं म्हणाला, असं म्हणते आता इथे मैनावती बघा प्रेक्षक हो. "आम्ही खूप घाबरलो होतो, त्यामुळे त्या महिपत शिखरेने जे सांगितलं ते आम्हाला करायला लागलं," असं म्हणतो आता इथे सदाशिव. "खरं तर आम्हाला 4च पोरी. तुम्ही आला आणि आम्ही सांगितलं की बबली आमचीच मुलगी आहे, पण ते सगळं खोटं होतं," असं म्हणतो आता इथे सदाशिव बघा प्रेक्षक हो अर्जुनला.
महिपतने आम्हाला जे सांगायला सांगितलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं असं म्हणतो सदाशिव. आम्हाला माफ करा साहेब असं म्हणते आता इथे मैनावती. सायले असं म्हणते आता इथे मैनावती. अगं सायले आम्हाला तू तरी समजून घे. नरडं बिरडं कापायचं म्हटला तो असं म्हणते आता इथे मैनावती. तुम्ही समजण्याच्या पलीकडे गेलाय असं म्हणते आता इथे सायली. एका गुंडाच्या सांगण्यावरून तुम्ही एक चांगलं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाला होता असं म्हणते आता इथे सायली. आणि काय हो त्याने तुम्हालाच का सांगितलं हे सगळं करायला? त्याचा हेतू काय होता असं म्हणते आता इथे सायली. तर आता सदाशिव म्हणतो ते काय आम्हाला माहित नाही. तुम्ही आता तरी खरी बोलताय ना असं म्हणतो अर्जुन. हो खरं एकदम खरं बोलतोय असं म्हणते आता इथे मैनावती. देवा शपथ यांची शपथ खरं बोलतोय असं म्हणते आता इथे मैनावती. बघा प्रेक्षक हो. तर आता अजून शॉक बसतो अर्जुन आणि सायलीला. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिनला दाखवलंय आणि आता तो फोन बघत असतो आपला. तर आता तो खूप रेस्टलेस झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो फोन बघतो आपला. अस्मी फारच अँक्शियस झालेली दिसते. काय करून तिची समजूत काढावी लागेल असं म्हणतो आता इथे सचिन. नाहीतर ती जाऊन दिल्लीला सुद्धा चेक करू शकते असं म्हणतो आता इथे सचिन. बघा प्रेक्षक हो. आता हलक्यात घेऊन चालणार नाही असं म्हणतो आता इथे सचिन. आणि आता तो इकडे तिकडे बघतो आणि कोणी नसलेलं बघून तो फोन करतो बघा प्रेक्षक हो अस्मिताला. तर तेवढ्यातच आता कॉल येतो अश्विनला बघा प्रेक्षक हो. म्हणजे आता तिच्या हातामध्ये अस्मिताचा फोन असतो ना. हे बघा सचिनचा फोन आला असं म्हणतो आता इथे अश्विन. बघ अस्मिता सचिन मला फोन करतोय असं म्हणते आता इथे कल्पना. दे इकडे दे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता अस्मिता फोन घेते आणि म्हणते हॅलो तू मम्माला का कॉल केलायस असं म्हणते आता इथे अस्मिता. माझा कॉल घ्यायला तुला वेळ नाही आहे आणि आता तू मम्माला फोन करून काय सांगणार आहेस की तुमची मुलगी कशी मला कॉल करून त्रास देते असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक सचिनला. तर आता इथे सचिन म्हणतो मी तुला खूप कॉल केले होते पण तू घेतला नाहीस म्हणून मी मम्माच्या फोनवर फोन केला असं म्हणतो सचिन. हो का माझा मोबाईल कुठे आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तो खाली हॉलमध्येच राहिला असं म्हणते कल्पना. ठीक आहे पण तू एवढ्या हळू का बोलतोयस असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता सचिन म्हणतो अगं कॉन्फरन्समध्ये आहे ना मी. कॉन्फरन्समधनं जस्ट बाजूला येऊन तुझ्याशी बोलतोय म्हणून मला हळू बोलावं लागतंय असं म्हणतो सचिन. कुठेस तू आता दिल्लीला नाही आहेस का असं म्हणते अस्मिता. तर सचिन म्हणतो कॉन्फरन्स दिल्लीमध्ये मग मी अजून कुठे असणार असं म्हणतो सचिन. मी दिल्लीतच आहे. आता मी तुझे मिस्ड कॉल्स बघितले म्हणून तुझ्या तब्येतीच्या काळजीने फोन करतोय. काय झालंय तुला इतके फोन का केलेस? ओकेस ना असं म्हणतो सचिन. हो असं म्हणते आता इथे अस्मिता. ओके आहे मी. हे बघ असं म्हणतो आता इथे सचिन. मला ना उद्या एक दिवस गॅप आहे. मी विचार करतोय की तुला येऊन तिथे भेटायचं असं म्हणतो सचिन. एका दिवसासाठी प्रवास करून तू मला भेटायला येशील असं म्हणते अस्मिता. ऑफकोर्स अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. बघा प्रेक्षक हो. यू नो आय लव्ह माय ब्युटिफुल वाईफ. तिच्यासाठी मी एवढं पण नाही करू शकणार का असं म्हणतो तो. तर आता अस्मिताला असते बघा प्रेक्षक आणि आय लव्ह यू टू असं म्हणते ती. तर आता इथे सगळे हसतात. आय लव्ह यू 1 2 3 4 असं म्हणतो सचिन आणि किस करतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो फोन ठेवून टाकतो. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय परत. ठीक आहे पण तरी सुद्धा मला कन्फर्म करून घ्यायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन सदाशिव आणि मैनावतीला. कारण सायलीचा तुमच्यासारख्या लोभी माणसांशी काही कनेक्शन नाही आहे हे आता मला कळलंय असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो मला परत तुमची DNA टेस्ट करायची असं म्हणतो आता इथे अर्जुन. हा काय करायची असं म्हणते आता इथे मैनावती. DNA टेस्ट असं म्हणतो आता अर्जुन. बघा प्रेक्षक हो. म्हणजे काय ते कळेलच हा असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो. आणि आता तो तुमचे DNA सॅम्पल्स लागतील मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुमचा एक केस ह्याच्यामध्ये टाका असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे घे घे टाक ना ह्याच्यामध्ये केस पटकन असं म्हणतो आता इथे सदाशिव. हे घे दुसरी पिशवी असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुसरी पिशवी सायली आपला केस घालते आणि एका पिशवीमध्ये मैनावतीचा केस घालतो तो. तर आता इथे दोघांचेही पाउचेस बंद करतो अर्जुन. बघा प्रेक्षक आणि आता तो कलेक्ट करतो. तर आता इथे अर्जुन दोन्ही सॅम्पल्स परत कलेक्ट करतो. आता मला कोणताही चान्स घ्यायचा नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे कॉल करतो बघा प्रेक्षक अर्जुन कोणाला तरी. तर आता इथे कॉल केलेला असतो अर्जुन आणि हॅलो चैतन्य मला परत एकदा सायली आणि मैनावतीचे DNA टेस्ट करायचे आहेत. सॅम्पल्स आहेत माझ्याकडे असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण ह्या वेळेस मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. मी तुला लोकेशन पाठवतो तू इकडच्या इकडे ये आणि मला लवकरात लवकर रिपोर्ट्स हवेत. तू लवकर ये असं म्हणतो आता इथे अर्जुन चैतन्यला. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन फोन कट करतो बघा प्रेक्षक हो. अर्जुन राव असं म्हणतो आता इथे सदाशिव. तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नाही ना देणार असं म्हणतो आता इथे सदाशिव. तुमच्या गुणाची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच हवी असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे असं म्हणते आता इथे मैनावती. कळेल असं म्हणतो आता इथे अर्जुन लवकरच. अरे देवा असं म्हणते आता इथे मैनावती. ए पोरी अगं सांग ना ग त्यांना नाहीतर आमची अवस्था असं म्हणते आता इथे मैनावती. सांग ना ग त्यांना असं म्हणते आता इथे मैनावती. तर आता इथे सायली जाते अर्जुनकडे. आहो आपण परत DNA टेस्ट का करतोय असं म्हणते आता इथे सायली. कारण लास्ट टाइम तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तुमचा DNA सॅम्पल कोणीतरी बदलले त्याचा डाऊट आलाय मला म्हणूनच मला परत करायची आहे ती टेस्ट असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि ह्या सगळ्यात मैरपतचा डाव आहे म्हणजे आपल्याला जास्त सावध राहावं लागेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिताला दाखवलंय परत. आता
भांडण मिटलं म्हणजे बीपी सुद्धा नॉर्मल राहील. मला येतो असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे कॉफी करू असं म्हणते कल्पना. काहीतरी खाऊनच जा असं म्हणते आता इथे कल्पना. तुमच्याकडे पेशंटला चेक करायला आलेला डॉक्टरला खायला देतात का असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता पूर्णाची म्हणते अश्विन नाही म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा मी फक्त डॉक्टरच आहे ना असं म्हणतो आता इथे अश्विन. अस्मिताईला बरं नसलं की अश्विनला बोलवा असं म्हणतो अश्विन. सायलीला चक्कर आली की अरे म्हणायचं अश्विन तुझ्यातला डॉक्टर कुठे हरवला असं म्हणतो आता इथे अश्विन. पण तन्वीला बरं नसलं की तुमच्यापैकी कोणी तिला साधं भेटायला सुद्धा जात नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. बघा प्रेक्षक हो, तन्वीच्या बाबतीत तू आमच्याकडून कसलीही अपेक्षा करू नकोस असं म्हणते आता इथे पूर्णाजी. त्यामुळे माझ्याकडूनही डॉक्टरच्या कर्तव्यापेक्षा जास्त कसलीही अपेक्षा करू नका असं म्हणतो आता इथे अश्विन. ह्या घरामध्ये मी फक्त त्याच्यासाठीच उभा आहे ना, आजारी माणसाला तपासणारा फक्त एक डॉक्टर असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता अश्विन जातो बघा प्रेक्षक तिथून चिडून चिडून. अश्विन अश्विन असं म्हणत असते कल्पना, मात्र तो निघून जातो तिथून. तर आता इथे प्रतिमाला दाखवले प्रेक्षक आणि ती झोपलेली असते आणि तिला भास व्हायला लागतात की कोणीतरी येतंय आणि आता तो माहिपत असतो बघा प्रेक्षक पण फुसट फुसट सीन आहे. तर आता इथे आठवत असतं प्रतिमाला कसं कुणीतरी बोलत असतो माणूस कुरळ्या केसांचा आणि कसं ती हात देत असते पण कोणी हात घेत नसतो तिचा आणि कसं तिच्या तोंडावरती तो जळका बार मारलेला असतो हे तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता तिला खूप डिस्टर्ब होत असतं झोपेमध्ये आणि तिला खूप बेचैनी होत असते झोपेमध्ये आणि कसं मैपतने आग लावलेली असते ते आठवतं आणि कसं ती जोरात किंचाळते बघा प्रेक्षक हो आता आणि उठते आता ती. तर आता इथे दाखवले साक्षीला. तर आता इथे साक्षी आलेली असते बघा प्रेक्षक हो आणि तिला आठवतं कसं सचिन तिच्याबरोबर काहीतरी धोका करतोय म्हणून आणि कसं अस्मिता बघत असते त्याच्याकडे हे सगळं दाखवले बघा प्रेक्षक हो. हे सगळं तिला आठवतं आता इथे साक्षीला आणि आता इथे अस्मिता तिकडून गेलेली असते सगळं आठवतं आणि कुठे गेला होतास तू असं म्हटलेली असते साक्षी. तिथे डस्ट होता ना तो त्याच्यामुळे मला वॉमिटिंग झालं असं काय काय तो सांगितलेला असतो. तर आता डाऊट आलेला असतो बघा प्रेक्षक हो साक्षीला की काहीतरी अफेअर चालू आहे या सचिनचं बाहेर म्हणून आणि कारण इथे अस्मिता गरोदर असलेली कळलंय ना तिला तर त्यामुळे तिला संशय आलेला आहे बघा प्रेक्षक सचिनवरती. तर आता इथे साक्षीला खूप त्रास होत असतो हे सगळं विचार करून. तर आता इथे बाकावरती जाऊन बसलेली असते साक्षी. तर आता ती खूप विचार करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गुरुजी येतात आणि म्हणतात जो थकला तो संपला. तर आता बघते साक्षी त्या गुरुजींकडे. तर आता इथे प्रतिमाला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर रविराज येतो. तर आता इथे रविराज म्हणतो अगं प्रतिमा काय झालं. तर आता इथे प्रतिमा काय सांगू शकत नाहीत. तर आता रविराज म्हणतो अगं मगाशी तर तू झोपली होतीस काय झालं तुला असं म्हणतो रविराज. तर प्रतिमा बोलू शकत नाही. तर आता रविराज म्हणतो काय झालं अचानक. तर प्रतिमा म्हणते स्वप्न स्वप्न पडलं मला असं म्हणते प्रतिमा. बरं बरं ठीक आहे असं म्हणतो आता इथे रविराज. बरं घे घे पाणी पी असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता पाणी पिते बघा प्रेक्षक हो प्रतिमा. तर आता इथे प्रतिमा म्हणते खूप चित्र स्वप्न होतं. तर आता प्रतिमा म्हणते एक माणूस असं म्हणते आता इथे प्रतिमा. एक माणूस मला नीटचं काय आठवत नाहीये असं अंधुक काय दिसलं असेल मला असं म्हणते प्रतिमा. अगं आपल्याला स्वप्न कसलंही पडू शकतं असं म्हणतो रविराज. तू फार स्वप्नाचा विचार करू नकोस असं म्हणतो रविराज. नाही मला का कुणास ठाऊक असं मला वाटतंय की हे माझ्या बाबतीत घडलंय असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर रविराज म्हणतो म्हणजे हे सगळं आपल्या भूतकाळाची संबंधित असं वाटतंय तुला असं म्हणतो आता इथे रविराज. म्हणजे आपला ऍक्सिडेंट झाला त्या संदर्भात काही असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा म्हणते नाही माहित मला असं म्हणते आता इथे प्रतिमा. अगं प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न कर असं म्हणतो आता इथे रविराज. किंवा बाकी सगळ्या तुला गोष्टी आठवल्या तर ह्याही आठवतीलच म्हणतो आता इथे रविराज. तर आता प्रतिमा आठवायचा प्रयत्न करते बघा प्रेक्षक हो. तर आता ती विचार करत असते कसं तो माणूस तिला आग लावत असतो कसं तो जळका बार घेऊन आलेला असतो तिच्याकडे हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता प्रतिमा म्हणते नाही हो नाही आठवत आहे असं म्हणते आता ती आणि ती खूप रडायला लागते. माझं डोकं ठणकायला लागलं असं म्हणते प्रतिमा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू त्रास करून घेऊ नकोस असं म्हणतो आता इथे रविराज. त्रास नको करून घेऊस असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे डोक्याला हात धरते प्रतिमा. तर आता इथे थांब मुली असं म्हणतो तो गुरुजी साक्षीला. थांब मुली मला असं वाटतंय तू कुठल्या तरी विचित्र चक्रात अडकली आहेस. संशयाच्या चक्रातून बाहेर येणं खूप कठीण असं म्हणतात ते गुरुजी. अशक्य झालंय तुझ्यासाठी असं म्हणतो तो. कोण तुम्ही असं म्हणते साक्षी. मी कोण तू कोण असं म्हणतो तो माणूस. आपण सर्व जण त्याच्या इशाऱ्यावर नाचतोय पण तुझ्याकडून त्याची सेवा कमी पडते मुली असं म्हणतात गुरुजी. आयुष्याच्या तिजोरीत पापाचं वजन वाढते असं म्हणतो तो आणि पुण्याचं पारडं हे वर करावं लागेल तुला बदलावं लागेल असं म्हणतात ते गुरुजी. काय बोलताय तुम्ही मला काहीच कळत नाही असं म्हणते आता इथे साक्षी. देवी आईची मनोभावी आराधना कर असं म्हणतात ते गुरुजी. तुझ्या पोटी आलेलं हे दुःख निघून जाईल असं म्हणतात ते. घरातल्या व्यक्तींना देवी आईची पूजा करून घे पण तू तुझ्या जवळच्या व्यक्तीला घेऊन त्या पुण्यकर्मात सहभागी हो असं म्हणतात. हे सगळं मी जर का केलं असं म्हणते साक्षी तर माझं मन शांत होईल असं म्हणते साक्षी. माझं भविष्य जसं मला हवंय
तसं घडेल का असं म्हणते साक्षी. निश्चित होईल असं म्हणतात ते गुरुजी. तू आता अंधारात आहेस, हेही दिवस निघून जातील. वाईट काळ फार दिवस टिकत नाही असं म्हणतात ते. हे सगळं काय बोलताय असं म्हणते साक्षी. हे मला समजत नाही असं म्हणते साक्षी. थँक्यू सो मच असं म्हणून पैसे देते ती. नाही नको असं म्हणतात गुरुजी. सापडलेल्या लोकांना योग्य रस्ता दाखवणं हेच माझं काम आहे. मी त्याचा मोबदला घेत नाही असं म्हणतात गुरुजी. तू सुखी राहा असं म्हणतात ते. निघून जातात बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे रात्र झालेली दाखवली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा दिवा लावते देवासमोर. तर आता इथे ती आराधना करत असते देवाची. तर आता इथे पाया पडत असते इथे प्रतिमा. आणि आता इथे तिचं मन खूप विचलित असतं. देवी आई असं म्हणते प्रतिमा, मला तुझ्या कृपेने आता जवळजवळ मला सगळं आठवायला लागलंय असं म्हणते आता इथे प्रतिमा. पण ज्याचा त्रास होतोय नेमकं तेच का आठवत नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. अशी वाईट स्वप्न का पडते आहेत मला, आणि मग जे दिसतं त्याचा अर्थ का लागत नाही असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे परत तिला आठवतं बघा प्रेक्षक हो, मैपतनी कसं जळका बारगीन थांबलेला असतो. आणि परत तिला सगळं आठवतं देवासमोर सुद्धा प्रार्थना करताना, आणि तिचं मन विचलित होत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा म्हणते, हा आधी प्रत्येक वेळेला तू मला मदत केली आहेस, आणि माझ्याकडे राहायला घर नव्हतं तेव्हाही मी तुझ्याच आश्रयाला आले होते असं म्हणते आता इथे प्रतिमा. आणि मग कसं म्हणते प्रतिमा, सायलीच्या रूपात तूच तर मला भेटलीस असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता तिला आठवतं कसं सायली तिला ओळखलेली असते. सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. प्रतिमा आत्या असं म्हटलेली असते ना सायली. हे सगळं दाखवलं बघा प्रेक्षक हो फ्लॅशबॅकमध्ये. तर आता सायली म्हटलेली असते, मला माहित होतं हा दिवस नक्की येईल असं म्हटलेली असते सायली. तर आता इथे सायली कशी घेऊन आलेली असते प्रतिमाला सुभद्रांच्या घरी. हे सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो. आता इथे प्रतिमाला कशी ती लाजरी गोजरी आलेली असते, आणि कसं सायलीने तिला प्रेम दिलेलं असतं प्रतिमाला. हे सगळं दाखवलेलं आहे फ्लॅशबॅकमध्ये बघा प्रेक्षक हो. आणि प्रतिमाला सगळं काही आठवते, कसं सायली तिला खाडवत असते, कसं तिच्यासाठी काय काय केलेलं असतं सायलीने. हे सगळं दाखवलेलं आहे फ्लॅशबॅकमध्ये. आणि कसं प्रतिमा अशी नॉर्मल झालेली असते, सगळा प्रवास दाखवलाय बघा प्रेक्षक हो. मला आता ह्या वेळेला सुद्धा असं म्हणते प्रतिमा, त्या उड्यातच आता बघा प्रेक्षक हो कौल देतो देवाचा. आणि आता इथे खूप खुश होते प्रतिमा की कौल मिळालाय देवाचा म्हणून. तर आता ती हसायला लागते, खुश होते खूप. तर आता इथे प्रतिमा बघते देवाकडे बघा प्रेक्षक हो, आणि ती खूप खुश असते. तर आता फुल बघते ती, म्हणजे यावेळेला सुद्धा तू मला मदत करणार आहेस ना, तूच मार्ग दाखवणार आहेस ना देवी आई असं म्हणते आता इथे प्रतिमा. मी हाच तुझा संकेत मानून मंदिरात तुझ्या दर्शनाला येईल असं म्हणते आता इथे प्रतिमा. मग तरी माझ्या पुढच्या अडचणी दूर करशील ना असं म्हणते प्रतिमा. तर आता पाया पडते बघा प्रेक्षक होती देवासमोर थांबून. तर आता खूप खुश असते प्रतिमा तिला कौल मिळाल्यानंतर. आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. मला वाटलं होतं सदा आणि मैना चोरी करण्यासाठी आपल्या घरात शिरले असतील असं म्हणत होता इथे अर्जुन सायलीला. त्यांनी कुठून तरी तुझा फोटो मिळवला असेल, तेव्हा त्यांच्या फॅमिली फोटोसोबत तुझा फोटो लावला असेल. पण आज जे काय त्यांनी सांगितलंय तो खूप अनएक्सपेक्टेड होता असं म्हणत होता इथे अर्जुन. म्हणजे ह्या सगळ्याशी महिपतचा काय संबंध असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते, मुळात महिपतशी या सगळ्याचा काय संबंध असं म्हणते आता इथे सायली. असं कोणाला तरी माझे आई वडील बनवून आमच्या घरी त्याला पाठवण्यात त्याचा हेतू काय असेल असं म्हणते सायली. कदाचित असं झालं असेल की महिपतची मुलगी साक्षी जेलमध्ये होती, किंवा तिथेच त्याचा तो सूड उगवतोय असं म्हणतो अर्जुन. अर्थात तो महिपत शिकरे आहे ना, वाटेल त्या थराला जाऊ शकतो आणि वाटेल ते करू शकतो असं म्हणते आता इथे सायली. पण आता आपण काय करायचंय पुढे असं म्हणते सायली. आता आपण त्या बाईकडे जाऊया, जिच्याकडे सदा आणि मैनाने त्याच्या मुलीला पाठवलं होतं. त्या बाईशी परत बोलायला जाऊ. आपण उद्या सकाळी जाऊया का असं म्हणते आता सायली. म्हणजे नंतर तुम्ही ऑफिसला जाल तर विसरणार तुम्ही असं म्हणते सायली. हो ठीक आहे, मी सकाळी ऑफिसला जायच्या आधीच जाऊया असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे सायली आणि अर्जुनचा प्लॅन ऐकते बघा प्रेक्षक हो प्रिया पूर्ण. तर आता इथे आजचा भाग इथे संपतो. बघूया रेकामध्ये काय येते. तर आता इथे सायली आणि प्रतिमा आलेल्या असतात बघा प्रेक्षक हो मंदिरामध्ये. तर आता इथे प्रतिमा म्हणते किती प्रसन्न वाटतंय ना ग मंदिरमध्ये येऊन असं म्हणते प्रतिमा. तर आता सायली म्हणते, दर्शनाचं कारण पण तेवढंच खास आहे. तुमची स्मृती परत आली म्हणून देवीचे आभार मानायचे तसं म्हणते सायली. तर आता इथे पूजा चालू करतो बघा प्रेक्षक हो मैपत. ते तुम्ही जे काय बोललात, चोऱ्या पाकिटमारी वगैरे, हे तुम्ही सगळं ह्या पोरीबद्दल बोलताय का असं म्हणतो अर्जुन. आम्ही त्या दिवसापासून ह्याच पोरीबद्दल बोलतोय ना असं म्हणते ती बाई. तुम्ही या बबलीविषयी आणि कुणाशी बोलला का असं म्हणतो आता इथे अर्जुन. महिपत शिखरे असं म्हणते आता ती बाई बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.